नमस्कार मित्रांनो, मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हीही तुमच्या मोबाईलवरती येणाऱ्या फ्रॉड कॉल किंवा मेसेजेसमुळे त्रस्त असाल आणि तुम्हालाही असं वाटत असेल की या फ्रॉड कॉल किंवा मेसेजेसमुळे, स्पॅम कॉल किंवा मेसेजेसमुळे आपण याच्यातून सुटका मिळावी आणि आपलं आर्थिक नुकसान टाळावं, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरती येणारे फ्रॉड कॉल किंवा मेसेजेस यांची तक्रार तुम्ही आता भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडे करू शकता. तर ते कसं करायचं, याच्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करायचं आहे. गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये www.sancharsaathi.gov.in असं टाईप करायचं आहे. याची जी काही लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. sancharsaathi.com वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर भारत सरकारच्या दूरसंचार विभागाचं जे काही पोर्टल आहे संचार साथी, हे तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल. आता तुम्हाला फ्रॉड कॉल किंवा मेसेजेस यांच्याबद्दल तक्रार करण्यासाठी सर्वात प्रथम येथे खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस या ठिकाणी तुम्हाला न्यू एक ऑप्शन दिसत आहे, रिपोर्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन आणि चक्षु. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. चक्षु या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे चक्षु म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर चक्षु हे एक पोर्टल आहे जे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने तयार केलं आहे, ज्याच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवरती येणारे फ्रॉड कॉल्स किंवा मेसेजेस यांना तुम्ही बंद करू शकता. तर ते कसं करायचं, तर इथे अगोदर बघूया चक्षुबद्दल काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर चक्षु फॅसिलिटेट सिटीजन्स टू रिपोर्ट द सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन्स with the intention of defrauding telecom services user for cyber crime. सिम्पली एक थोडक्यात सांगायचं झालं तर हे एक सायबर क्राईमच्या अगेन्स्ट आहे, जे की तुमच्या मोबाईलवरती येणारे इथे बघा खाली दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, फ्यू एक्झाम्पल्स ऑफ सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन्स आर कम्युनिकेशन रिलेटेड टू बँक अकाउंट, पेमेंट वॉलेट, सिम, गॅस कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन किंवा KYC अपडेट्स वगैरे. तर याच्या संदर्भात आपल्याला अनेक फ्रॉड किंवा कॉल्स किंवा मेसेजेस येत असतात, ज्याच्या माध्यमातून जे कोणी हॅकर्स वगैरे असतात ते आपल्या बँक खात्यातील अमाऊंट काढून घेत असतात. तर अशा काही तक्रारी जर असतील आणि तुम्हाला ही तक्रार जर कोणाकडे नोंदवायची असेल तर तुम्ही या चक्षु पोर्टलवरती नोंदवू शकता. तर ते कसं नोंदवायचं, तर येथे खाली यायचं आहे. तुम्हाला खाली आल्याच्यानंतर कंटिन्यू फॉर रिपोर्टिंग जो काही हिरव्या बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसेल मीडियम ऑफ सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन. तर या ठिकाणी आता तुम्हाला प्लीज सिलेक्ट हाऊ यू रिसीव द कम्युनिकेशन. तर या ठिकाणी तुमची कशा प्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा केली आहे, तर हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुम्हाला कॉल आला असेल फ्रॉड कॉल, तर तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. जर तुम्हाला SMS येत असेल, त्यामुळे तुम्ही त्रस्त असाल, तर तुम्हाला SMSवरती क्लिक करायचं आहे. किंवा सेक्स्टॉर्शनसारख्या वगैरे काही घटनांमुळे आजकाल व्हॉट्सअप कॉलद्वारे तुम्हाला ब्लॅकमेल वगैरे केलं जात असेल, तर तुम्हाला इथे व्हॉट्सअपवरती क्लिक करायचं आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला फ्रॉड कॉल येत आहेत, त्यामुळे आपण इथे कॉलवरती क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. या ठिकाणी सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला 1 नंबरला दिसेल सिलेक्ट सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन कॅटेगरी. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं कशा प्रकारे तुमच्यासोबत फ्रॉड होतो आहे हे तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला KYC संदर्भात कोणी विचारत असेल, तुमच्या बँकेचे डॉक्युमेंट्स संबंधित काही विचारत असेल किंवा इन्शुरन्स, तर 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. किंवा जर फेक कस्टमर केअर हेल्पलाईनवरून तुम्हाला कॉल येत असेल तर इथे फेक कस्टमर केअर हेल्पलाईन किंवा ऑनलाईन जॉब, तुम्हाला लॉटरी लागले, असे काही कॉल्स असतील तर तुम्हाला इथे 4 नंबरचा जो ऑप्शन आहे तो निवडायचा आहे. किंवा तुम्हाला सेक्स्टॉर्शनसारख्या प्रकाराला बळी पडावं लागत असेल तर तुम्ही इथे तो एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर आता या ठिकाणी आपण KYC रिलेटेड टू बँक या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमच्यासोबत जो काही फ्रॉड होतो आहे त्याचं जे काही कॉल्स वगैरे किंवा मेसेजेस येत असतील तर त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि या ठिकाणी अटॅच करायचा आहे. तर आपण बँकेच्या अकाउंटशी रिलेटेड आहे, तर इथे जो काय फ्रॉड झाला त्याचं इथं स्क्रीनशॉट टाकायचा आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि ज्या नंबरवरून तुम्हाला कॉल किंवा मेसेज आलेला आहे तो नंबर या ठिकाणी तुम्हाला नंबर फ्रॉम विच कम्युनिकेशन रिसिव्ड या बॉक्समध्ये टाकायचा आहे. नंबर टाकून झाल्याच्या नंतर इथे खाली सिलेक्ट डेट आणि वेळ, जी काही तारीख आणि वेळ आहे ती तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे. तारीख आणि वेळ निवडल्याच्या नंतर तुम्हाला इथे खाली इंटर कंप्लेंट डिटेल्स या ठिकाणी 500 शब्दामध्ये तुमचं जी काही तक्रार आहे ते तुम्ही इथे टाईप करायची आहे कंप्लेंट डिटेल्समध्ये. ते टाईप करून झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर तुमची जी काही पर्सनल डिटेल आहे ती या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायची आहे. जसं की तुमचं जे काही नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी खाली इंटर द फोन नंबर ऑन विच सस्पेक्टेड फ्रॉड कम्युनिकेशन वॉज रिसिव्ड तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली इथे OTP व्हेरिफिकेशन अँड सबमिशन या ठिकाणी तुम्हाला जो काही कॅप्चा दिलेला आहे खाली चौकोनी बॉक्समध्ये तो तुम्हाला इंटर द टेक्स्ट इन इमेज या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय मोबाईल OTP यावरती क्लिक करायचं आहे. आता तुमच्या नंबरवरती एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची जी काही तक्रार आहे ती सबमिट होईल. आता ही तक्रार सबमिट झाल्याच्या नंतर हे जे काही चक्षू पोर्टल आहे, संचारसाथी पोर्टल आहे, हे या ज्या फ्रॉड नंबरवरून तुम्हाला कॉल किंवा मेसेजेस येत आहेत, याच नंबरवरून अनेकांना जर कॉल किंवा मेसेजेस जात असेल तर हे चेक करून घेईल आणि तसे आढळल्यास हे चक्षू पोर्टल त्या नंबरवरती बॅन आणेल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरती येणाऱ्या फ्रॉड कॉल किंवा मेसेजेसपासून सुटका मिळवू शकता आणि तुमचं आर्थिक नुकसान टाळू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.